पांडुरंगा करू प्रथम रमण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता विनोवा विलासनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या नवरस वरविसा गुरु करवी उचित रत्नांच्या गुरु भावार्थाची गिरीवरू निफोजवी माये साहित्य सोनियाच्या खानी उघडवी देशोच्या अक्षविनी विवेक वल्लीची लावणी हो देगा संघ जयांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याचं अनन्य साधारण महत्व या अभंगामधून समाजाला त्या ठिकाणी पटवून देतात विठाल विठाल हरी हरी या कीर्तनाकरता उपस्थित आपण सर्व गावातील मायबाप श्रोते मंडळी तर या ठिकाणी आहातच आपल्यामुळेच या सर्व मंडपाला आणि या सप्ताहाला एक सौंदर्य अशा प्रकारचं प्राप्त झालं परंतु या कीर्तनाला रंग देवता आणण्याकरता आता खरं तर मला वर्णन करायचं कामच नाही राहिलं प्रत्येक कीर्तनकारानं बासुंदीच खाऊ घातली त्यामुळे पिठलं भाकर सांगण्यात मजा नाही राहिली बरं का पण तरी सुद्धा वक्त्याचं आत्तव्य कर्तव्य म्हणून या ठिकाणी या कीर्तनाला रंगदेवता आणण्याचं काम गेल्या 7 दिवसापासून जे या ठिकाणी करत आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मृदंग मार्तंड मृदंग महामेरू श्री हरिभक्त पारायण सर्वच मंडळी ज्यांना गुरुजी म्हणून अशा प्रकारचं संबोधते असे श्री हरिभक्त पारायण आमचे अरुण महाराज कदम गुरुजी त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत खरं तर मी तर असं म्हणतो गुरुजी आपल्यामुळे आमच्या गावात क्रांतीच झाली तुम्ही सर काय क्रांती झाली तर कीर्तनकाराच्या शब्दानं जे 25 वर्षाच्या आतले पोरं कीर्तनामध्ये येत नव्हते ते 25 वर्षाच्या आतले गावातले सगळे पोरं कीर्तनामध्ये आणण्याचं काम फक्त गुरुजीच्या पखवादानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते नाही ते कीर्तनातून काही घेतलं तरी चालन पण वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे आमच्या गावातल्या 25 वर्षाच्या आतल्या मुलांना ज्यांनी माहिती करून दिलं ते आमचे अरुण महाराज आहेत अरुण महाराज कारण त्यांना कीर्तन म्हणजे काय माहिती झालं असं महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसं सुंदर या ठिकाणीची गायनाची साथ करणारे गेल्या 7 दिवस आपल्यामध्ये होते पण त्यांना एक थोडंसं काम आलं आणि म्हणून आज मात्र त्या ठिकाणी गेले आणि कसं असते माहिती आहे का लग्न झाल्याच्या नंतर शेवट कोणता कार्यक्रम असते साड्याचा कार्यक्रम असते साड्याच्या कार्यक्रमाला जास्त पाहुणे मंडळीची काही गरज नसते बरं का हा घरचे लोक असले म्हणजे ते उरकले जाते बरं का आज जर खरं मला सांगा बाहेरचे महाराज असते तुम्ही काल टाइम सांगितला या ठिकाणी 8:30 ते 10:30 बाहेरचे महाराज असते तर 10:30 कीर्तन चालू झालं असतं का पण घरचे महाराज असल्यामुळं त्या ठिकाणी कारण हा शेवटचा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सज्जनांनो मी सांगत होतो की त्या ठिकाणी देवीदास महाराज सुद्धा गेले 7 दिवस या ठिकाणी उपस्थित होते आज ते नाहीत पण त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि तसंच या कीर्तनाकरता गायनाची साथ करणारे आपल्या गावातलं त्या ठिकाणी वैभव ज्यांनी महाराष्ट्र सोडून कर्नाटक मध्ये सुद्धा आपल्या गावाचं नावलौकिक केलेलं आहे असे महादेव महाराज हजारे एकदा त्यांच्याकरता टाळ्या होऊ द्या मी असं म्हणतो सज्जनांनो अरे महाराष्ट्रभर माणूस कितीही फिरू द्या गुरुजी महाराष्ट्रभर माणूस कितीही फिरू द्या आणि कोट्याधीश लोकांनी माणसाच्या अंगावर थाप टाकू द्या पण सज्जनांनो त्या कोट्याधीश माणसाच्या शाबासकीमध्ये जे माणसाला प्रेम वाटत नाही ते गावातल्या मथाऱ्याच्या शाबासकीमध्ये वाटते म्हणून गावचं कौतुक करणं महत्वाचं आहे गावचं कौतुक करणं महत्वाचं आहे या मंडळीमुळे आपल्या गावाचं नाव गावगाव पोहोचलं अजून एक बोलू का गावातल्या महाराज मंडळी बद्दल बोलू का सज्जनांनो एखादा आमदार 1 लाख मतदान त्या ठिकाणी घेतो आणि निवडून येतो पण त्याचं नाव फक्त तालुक्यापुरतच असते एक त्या ठिकाणी आमदार लाख अशा प्रकारचं त्या ठिकाणी मतदान घेतो पण त्याचं नाव तालुक्यापुरतच असतो पण वारकरी संप्रदायामध्ये जन्माला कीर्तनकार आलेला
तुमच्या एका छोट्या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करतो. मला सांगा, नगर जिल्ह्याच्या आमदाराचं नाव कोणाला माहितीये का? बोला बोला बोला, इथं बसल्या कोणाला माहितीये? नगर जिल्ह्याच्या आमदाराचं नाव कोणाला माहितीये का? पण आमच्या महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या इंदोरीकर महाराजाचं नाव घरात कोणाला माहित नाही. असं घर सापडणार नाही महाराज, असं घर सापडणार नाही. कारण का? हे वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी ताकद आहे. म्हणून आपल्या गावचे महादेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याच गावचे त्या ठिकाणी रामेश्वर महाराज उपस्थित आहेत. आणि नामदेवरायाचा एक निरोप घेऊन ज्या ठिकाणी नामदेवरायाचं एक त्या ठिकाणी नामदेवरायाच्या प्रती या ठिकाणी जे आलेले आहेत ते आमच्या गावचे दाजीच, बरोबर का? दाजी आणि आमचे मामा, आमचे उत्तमराव मामा लांभाळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. करड्याचे सुद्धा मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या गावातले दिगंबर महाराज असतील, आदी करून ही सगळीच मंडळी उपस्थित आहे. आता प्रत्येकाचा गुरुजी काही नामोल्लेख करत नाही, कारण सगळेच गावातले तर सगळेच माझ्या ओळखीचे आहेत, बरं का? मग एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहणार आहे, मग एकाचं नाव घेतलं तर एकाला राग येणार आहे. आणि त्यातल्या त्यात इथं बसलेल्या लोकांनी माझ्यावर काय लय आग्रह धरू नये की महाराज तुम्ही आमचं नावच घ्या, आमचं नावच घ्या. अरे मी तुमचं नाव घ्याल, मी का तुमच्या घरची थोडीच आहे? सक्रातीच्या दिवशी घेतला असेल ना तिनं, आहे का नाही? म्हणून सज्जनांनो, कोणाच्याही नामाचा उल्लेख करत नाही, फक्त नारदाच्या गादीहून त्या ठिकाणी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि माझ्या कीर्तन सेवेला त्या ठिकाणी प्रारंभ अशा प्रकारचा करतो. विठ्ठल विठ्ठल हो सज्जनांनो, या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरता त्या ठिकाणी निवडलेला अशा प्रकारचा आहे. कीर्तनाला सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून सर्व मंडळीच्या चरणी साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल सज्जनांनो, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. खरं तर हा जो फेटा आहे ना, हा जो कमरेचा हा जो रुमाल आहे ना, हा रुमाल पहिल्या विठ्ठल विठ्ठलालाच बांधावं लागतं. पण गावकऱ्याचं एवढं प्रेम, एवढे हार घातले, त्या हारामध्ये फे बांधायचं सुद्धा विसरलं होतं, बरं का? हे बांधायचं. पण असं असते, घरचा माणूस असला की घरच्याची त्या ठिकाणी कशी राखायची ते कळत असते. अरुण महाराजांना मुकाट्यानं खुणवलं, महाराज कीर्तन चालू व्हायला लागलं पण बांधायचं राहिलं अजून. आणि मग तुम्हाला न कळता आम्ही आमचं काय करायचं ते केलं, आणि तुम्हाला लक्षात पण येऊ दिलं नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सज्जनांनो कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा अगदी थोड्या वेळेमध्ये, कारण पुढं भरपूर अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. म्हणून जास्त न बोलता अगदी थोड्या वेळेमध्ये शॉर्ट बाय स्वीट असं गोड कीर्तन करण्याचा आपल्या समोर त्या ठिकाणी प्रयत्न अशा प्रकारचा करणार आहे. विठाल विठाल सज्जनांनो, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. सज्जनांनो, या पृथ्वी तलावर जन्माला येत असताना 3 लोक त्या ठिकाणी जन्माला येतात. सज्जनांनो, या पृथ्वी तलावर देवाला सुद्धा जन्माला यावं लागतं. या पृथ्वी तलावर संत सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि या पृथ्वी तलावर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागतं. पण सज्जनांनो, या पृथ्वी तलावर जीवाला सुद्धा यावं लागतं, संत सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि देवाला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागतं. पण येत असताना सज्जनांनो, देवाला मात्र त्या ठिकाणी आणावं लागतं, तुम्हा मला मात्र त्या ठिकाणी यावंच लागतं. आणि संत मात्र त्या ठिकाणी स्वतःहून अशा प्रकारचे त्या ठिकाणी येत असतात. मग सज्जनांनो ऐका, तुम्हा आम्हाला यावंच लागतं इथं जन्माला. याचं मुख्य काय कारण असेल तर शास्त्रामध्ये याचे मुख्य 2 कारण सांगितले. पहिलं कारण, तुमची आमची मरताना जशी वासना होते त्या वासनेच्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि दुसरं कारण आहे सज्जनांनो, पाठीमागच्या जन्मामध्ये आपण जे काही बरं वाईट कर्म केलेलं आहे ते कर्म भोगण्याकरता आपल्याला या मृत्यू तलावर यावंच लागते. तया ते भोगावया यावे आणि देहा एका. विठाल विठाल हो सज्जनांनो, कर्म भोगण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी यावंच लागते. आणि लक्षात ठेवा सज्जनांनो, जीवन जगत असताना शास्त्र असं सांगते, पहा तुमचं जसं कर्म असेल त्या कर्माच्या पद्धतीने तुम्हाला फळ भोगावं लागतं. सज्जनांनो, अरे तुमचं कर्म जर चांगलं असेल
तर त्याचे फळ तुम्हाला चांगले भोगावे लागतात, आणि तुमचं कर्म जर वाईट असेल तर त्याचे कर्म सुद्धा तुम्हाला वाईट अशा प्रकारचे भोगावे लागतात. मी तर असं म्हणतो सज्जनांनो, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला वाईट कर्माचा भोग वाईट भोगावा लागतो, यात काय नाही बोलाय सज्जनांनो. शास्त्र सांगते सज्जनांनो, अरे स्वर्गाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, जनकासारख्या विद्याची सीता ज्याची पत्नी अशा प्रकारची होती, आणि ब्रह्मांडाचा धनी प्रभू रामचंद्र ज्याचा पुत्र अशा प्रकारचा होता, सज्जनांनो त्या दशरथाला सुद्धा कर्माचा भोग चुकला नाही. ग्रामपंचायतचा सदस्य छाती काढण्यात काही अर्थ आहे का? मला सांगा, एवढ्या मोठ्या देवाच्या बापाला सुद्धा त्या ठिकाणी कर्माचा भोग अशा प्रकारचा चुकला नाही. काय झालं म्हणतात पहा, त्या ठिकाणी सज्जनांनो दशरथ राजाचा मरणकाल जवळ आला बरं का. आणि दशरथ राजाचा मरणकाल जवळ आल्याच्या नंतर दशरथ राजे एका महालामध्ये अशा प्रकारचे उभे आहेत. आणि सज्जनांनो दशरथ राजे ज्या महालामध्ये उभे आहेत ना, त्याच महालामध्ये एका कोपऱ्याला कैकेयी माता आहे, एका कोपऱ्याला सुमित्रा माता आहे, एका कोपऱ्याला कौशल्या माता आहे, आणि एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी सुमंत नावाचा सारथी आहे. दशरथ राजे मधात उभे आहेत. आणि दशरथ राजाचा मरण काळ जवळ आल्याच्या नंतर दशरथ राजे त्या ठिकाणी घाबरलेले आहेत. आणि दशरथ राजे घाबरल्याच्या नंतर कौशल्या म्हणते, राजे तुम्ही कशा करता घाबरलेले आहात? अहो तुम्ही क्षत्रिय अशा प्रकारच्या, क्षत्रियानं कधी मरणाला घाबरायचं नसतं, आणि तुम्ही मरणाला घाबरले. सज्जनांनो अयोध्येचा राजा होता, पण मरणाच्या समयाला मात्र त्या ठिकाणी घाबरला. कारण शास्त्र सांगते सज्जनांनो, मी तुम्हाला असं विचारतो, जीवन जगत असताना जीवनामध्ये सगळ्यात जास्त माणूस कशाला घाबरतो? बोला 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 बरोबर. जीवन जगत असताना सगळ्यात जास्त माणूस कशाला घाबरतो? बोला बोला. पाठीमागच्या माता मावल्या कोणाला घाबरतो? बायकोला का सुनाला? अरुण महाराज बायकोल पण बरेच घाबरतात बरं. मी बरेच लोक पाहिले सकाळी सकाळी आंघोळ करता सुभाष भाऊ, आणि घराच्या बाहेर निघले की हे मिशा अशा वरी ताणवतात आणि बाहेर निघतात, मिशा ताणवतात वरी बाहेर निघतात, दिवसभर बोंबलत फिरतात, आणि संध्याकाळी घरी आले आणि तिनं विचारलं कुठे गेले ते बोंबलत, सकाळपासून स्वयंपाक केला, भाकरी तशा शिल्लक पडल्या, कुठे गेले ते दिवसभराचे बोंबलत? काही नाही म्हणे गजानन बाबाच्या मंदिरावर होतो असं म्हणतात, मिशा खाली करतात मग घरात जातो महाराज बरं का. बऱ्याच लोकांचा असं आहे बरं का. आणि म्हणून त्या ठिकाणी पण ऐका, सगळ्यात जास्त माणूस कशाला घाबरतो? तर शास्त्र सांगते महाराज सगळ्यात जास्त माणूस मरणाला घाबरतो. महाराज मरणाला माणूस एवढं घाबरतो, एवढं घाबरतो, एवढं घाबरतो. काय झालं होतं पहा, एक जण त्या ठिकाणी आपल्या बायकोला काहीतरी सांगत होता, त्याची बायको म्हणे हो जा मरा रोजच आहे तुमचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी काहीतरी सांगत होता, बायको म्हणे हो जा मरा रोजच आहे तुमचं. सुभाष काका असंच म्हणतात का? हा असंच असते ना काहीतरी. अजून काय आम्हाला अनुभव आला नाही बरं का. कारण शास्त्र सांगते गुरुजी बरं का, लग्न झाल्याच्या, आणि मी पुढचं सांगतो ना अनुभव कसा आला नाही. लग्न झाल्याच्या नंतर सुरुवातीचे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकत असते. लग्न झाल्याच्या नंतर सुरुवातीचे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकत असते. म्हणजे अजून मला 2च वर्ष झाले म्हणून सांगा लागलो बरं का, माझ्यावर तो प्रसंग आला नाही. शास्त्र सांगते लग्न झाल्याच्या नंतर सुरुवातीचे 2 वर्ष पती बोलतो, पत्नी ऐकते. तिथून पुढचे 2 वर्ष पत्नी बोलते, पती ऐकतो. आणि तिथून पुढची सगळीच्या सगळी वर्ष दोघही बोलतात आणि अख्खा पेनबुरी ऐकते. कोणाचं भांडण चालत? विठाल विठाल विठाल. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी एक जण आपल्या बायकोला काहीतरी सांगत होता, बायको म्हणे हो जा मरा रोजच आहे तुमचं. पुन्हा गुरुजी दुसऱ्या दिवशी सांगत होता, म्हणे हो जा मरा रोजच आहे तुमचं. पुन्हा तिसऱ्या दिवशी बायको मराच म्हणे. आणि मग महाराज पुन्हा तिसऱ्या दिवशी बायको मरा म्हटल्याच्या नंतर याला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर हा म्हणतो 3 दिवस झालेले काहीतरी सांगत होतो, ही मरा 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 म्हणते ना. ठरलं म्हणे आज त्या ठिकाणी केदार महाराजाचं काल्याचं कीर्तन झालं आणि गजानन बाबाचा प्रसाद घेतला की संध्याकाळी रात्री 12 वाजता मरायचंच म्हणे. मरायचं म्हणे ठरलं, ही मरा म्हणते ना मरायचं म्हणे. आणि मग महाराज दत्तराव काका रात्रीचे 12 वाजले गुरुजी, त्यांना हातात कंदील घेतला आणि या घुमता घुमतानं मराय निघला. घुमता घुमतानं आमचे कंदील घेऊन बरं का, ऐका ना, हातात कंदील घेतला आणि गायरानानं मरण्याकरता निघाला. आणि रात्रीच्या 12 वाजता त्याला आमच्या सारख्या महाराजाची बबंदा भेट झाली बरं का. आणि आमच्या सारख्या महाराजाला कुठं काय बोलावं लागते हे काही सांगायचं काम नाही. पहिलंच ते 12 गावचं पाणी पिते, त्याला कशाला शिल्लक सांगा लागते. आणि मग महाराज त्या ठिकाणी महाराजाची त्याला भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर महाराजांना विचारलं का हो म्हणे तात्या एवढ्या रात्री इकडं कुणीकडं? अहो काय म्हणे महाराज इकडं कुणीकडे इकडं कुणीकडे विचारता? अहो ती तुमची भावजय, रोज तिला काहीतरी सांगत होतो मरा म्हणायची, रोज तिला काही सांगत होतो मरा म्हणायची. आणि म्हणून आज ठरवलं की आज त्या ठिकाणी आपल्याला मरायचं आणि म्हणून मरण्याकरता चाललो.
काय म्हणे, मरण्याकरता चाललो. तेवढा महाराज म्हणत, तात्या तुम्ही मरण्याकरता चालले ना, बिनधास्त मरण्याकरता जा, तुम्हाला अजिबात आम्ही अडवत नाही, बिनधास्त मरण्याकरता जा. पण अगोदर आम्हाला सांगा, तुम्ही जो हातात कंदील चालवला हा कशा करता चालवला? म्हणे काही इचुकाटा असला तर रताळ्या मरायचाला निचुकाट्याला भ्या लागला का? सज्जनांनो, आमचे माऊली ज्ञानोबा सांगता, लोक मरणाला एवढे घाबरतात की आगा मरा हा बोलणं सहाती, लोकांना मरा हा बोल सुद्धा आवडत नाही, एवढे लोक मरणाला घाबरतात. विठाल आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी दशरथ राजाचा मरणकाळ जवळ आलेला आहे. आणि जवळ आल्याच्या नंतर दशरथ राजे घाबरलेले आहेत. आणि त्या ठिकाणी कौशल्या माता आहे, ती विचारते, महाराज नेमकं तुम्ही कशाला अशा प्रकारचे घाबरलेले आहे? तेव्हा दशरथ राजे म्हणतात, कौशल्या मी आता मरणार अशा प्रकारचा आहे, आणि मरता मरता या समोरच्या भिंतीवर मला चित्र दिसतंय. सज्जनांनो ऐका, कौशल्या माता म्हणते, महाराज तुम्हाला कोणतं चित्र दिसते? दशरथ राजे म्हणतात, अगं कौशल्या, मी शिकारी करता अरण्यामध्ये गेलेलो आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी शिकार अशा प्रकारची पाहिलेली आहे, पण मला शिकार सापडली नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला मी एका वटवृक्षावर गेलेलो आहे, शिकार पाहत होतो, आणि तेवढ्यामध्ये त्या वनामध्ये एक श्रावण नावाचा बाळ आपल्या वृद्ध आई वडिलांना काशीची तीर्थयात्रा करत असताना कावडीमध्ये घेऊन अशा प्रकारचा आलेले आहेत. त्या श्रावण बाळाचे आई वडील वृद्ध अशा प्रकारचे, त्यांना दिसत अशा प्रकारचं नाही, आणि त्यांना तहान लागल्याच्या नंतर त्यांना पाणी देण्याकरता त्या श्रावण बाळाने कमंडलू घेतलेला आहे. आणि तो श्रावण नावाचा बाळ एका सरोवरावर आलेला आहे, आणि त्या सरोवरामध्ये त्यानं ते कमंडलू बुडवलं, आणि बुडवल्याच्या नंतर त्या कमंडलूचा आवाज आला. अरे काय आवाज आला? बुड बुड कमंडलूच्या शुद्धी बुडबुड अशा प्रकारचा आवाज आला. आणि कौशल्या, मला असं वाटलं की त्या ठिकाणी कोणता तरी एखादा हत्ती आलेला असेल, त्याला आपली त्या ठिकाणी सोन त्या पाण्यामध्ये बुडवलेली असेल, आणि म्हणून त्याचा बुडबुड आवाज आलेला असेल. आणि असं समजून त्या ठिकाणी कौशल्या त्या आवाजाच्या दिशेने मी बाण मारला. आणि लक्षात ठेव कौशल्या, त्या आवाजाच्या दिशेने मी जो बाण हल्ला ना, तो बाण एखाद्या प्राण्याला लागला नाही, एखाद्या हत्तीला लागला नाही, तर तो बाण श्रावण बाळाच्या छाताडात लागला. आणि श्रावण बाळ त्या ठिकाणी जोरान अशा प्रकारचा वडला, आणि त्या ठिकाणी खाली अशा प्रकारचा त्या ठिकाणी पडला. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. सज्जनांनो, त्या ठिकाणी दशरथ राजाच्या छाताडात त्या ठिकाणी तो बाण लागला, आणि बाण लागल्याच्या त्या श्रावण बाळाच्या छाताडात बाण लागला. दशरथ राजे म्हणतात, कौशल्या मी तिथं पळत अशा प्रकारचं गेल्याच्या नंतर मी त्या श्रावण बाळाला क्षमा मागितली, त्या श्रावण बाळानं मला क्षमा केली, आणि क्षमा केल्याच्या नंतर सांगितलं, राजे मी तुम्हाला क्षमा केली, पण माझ्या आई वडिलांना तहान लागलेली आहे, तुम्ही एकदा त्यांना पिण्याकरता पाणी न्या. पण लक्षात ठेवा, पाणी देत असताना राजे तुम्ही बोलू नका, कारण का माझ्या आई वडिलांनी जर तुमचा आवाज ओळखला तर माझे आई वडील तुमच्या हातचं पाणी पिणार नाहीत. आणि मग असं सांगितल्याच्या नंतर ऐका सज्जनांनो, दशरथ राजानं तो कमंडलू घेतलेला आहे. घेतल्याच्या नंतर श्रावण बाळाच्या आई वडिलाच्या जवळ दशरथ राजे जातात, आणि गेल्याच्या नंतर दशरथ राजे बोलत नाहीत, पण पायाची चाहूल येतात. त्या ठिकाणी श्रावण बाळाचे आई वडील आणि त्या ठिकाणी विचारतात आणि म्हणतात, अरे आला का माझा राजा, आजा आला का माझ्या बाळा, अरे तुला खूप अशा प्रकारचा वेळ लागला रे राजा, खूप अशा प्रकारचा वेळ लागला. त्या ठिकाणी आम्ही तुला काम सांगितलं म्हणून तुला राग आला का रे राजा? तुला जर राग आला असेल आणि तू जर बोलत नसील राजा, तर पुन्हा मात्र आम्ही तुला काम सांगणार नाही, पण तू मात्र असा आबोला धरू नको. पण सज्जनांनो, दशरथ राजे मात्र काहीच बोलत नाही, आणि श्रावण बाळाचे एवढे आंधळे आहेत बरं का, आंधळी. त्यांना माहित नाही कोण आलं, त्यांना वाटते आपला मुलगा आला का नो. पण दशरथ राजाला श्रावण बाळा सांगितलं होतं तुम्ही बोलायचं नाही, आणि म्हणून दशरथ राजे बोलत नाहीत. आणि ऐका सज्जनांनो, दशरथ राजे बोलत नाहीत म्हणून श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, हे बघ माझा राजा, हा तू त्या ठिकाणी आम्हाला बोलत नाही ना, मग जोपर्यंत तू आम्हाला बोलत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या हातचं पाणी सुद्धा पित नाही. काय म्हणतात? जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी सुद्धा पित नाही. दशरथ राजाचा नाविलाज झाला, दशरथ राजाला बोलावं लागलं, आणि दशरथ राजे म्हणतात, बाबा मी राजा अशा प्रकारचा आहे. श्रावण बाळाच्या आईवडिलांनी ओळखलं, आणि श्रावण बाळाच्या आईवडील म्हणतात, अरे मग तू जर राजा आहे तर आमचा राजा गेला कुठं?
आणि आमचा राजा कुठं गेला म्हटल्याच्या नंतर सज्जनांनो दशरथ राजानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. श्रावण बाळाच्या आईवडिलाला दुःख होते आणि श्रावण बाळाचे आई वडील त्या कमंडलूतलं पाणी आपल्या हातावर घेतात आणि दशरथ राजाला शाप देतात आणि शाप देत असताना म्हणतात लक्षात ठेव राजा, आम्हाला जसं पुत्राच्या वियोगामध्ये त्या ठिकाणी मरावं लागतं राजा, अरे तुला सुद्धा चार पुत्र असतील पण मरणाच्या समयाला तुझा एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. हा शाप सज्जनांनो दशरथ राजाला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिला आणि मरता मरता दशरथ राजा कौशल्याला म्हणतो, कौशल्या लक्षात आला आता माझ्या मरणाला कारण भरताची गई हजरी नाही, माझ्या मरणाला कारण रामाचा वनवास नाही, माझ्या मरणाला कारण कैकेयीचं वचन नाही, तर माझ्या मरणाला कारण माझं प्रारब्ध आहे, माझ्या मरणाला कारण माझं कर्म अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. सज्जनांनो आणि म्हणून आमचे संत त्या ठिकाणी सांगतात की मग सुंदर प्रमाण दिलं सज्जनांनो महाराजांनी, अरे केले कर्म झाले आणि तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, जसं कर्म करसान तसं तुम्हाला त्याचं भोग भोगावं लागतं. संत सांगतात ना आमचे, अरे कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, दशरथ वियोगी मेला. महाराज त्या ठिकाणी म्हणताय सज्जनांनो दशरथ देवाच्या बापाला सुद्धा कर्माचा भोग चुकला नाही आणि म्हणून प्रत्येकाला कर्माचा भोग भोगावाच लागतो. याच्याकरता तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणसाला या पृथ्वी तलावर त्या कर्माचा भोग भोगण्याकरता जन्माला यावंच लागते. हे तुमच्या आमच्या सारख्याला सज्जनांनो या पृथ्वी तलावर देवाला आणावं लागतं, देवाला आणल्याशिवाय देव येत नाही, देवाला आणावं लागतं. आणि साधू संतांचा विचार केला तर साधू संत मात्र त्यांच्या जवळ अशा प्रकारचं मनात येईल तेव्हा ते स्वतः अशा प्रकारचे येतात आणि स्वतः अशा प्रकारचे त्या ठिकाणी जातात. त्यांचं काम स्वतःच्या बळावर अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून सज्जनांनो आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता या मृत्यू लोकावर जन्माला येणार आहे आणि इथं आल्याच्या नंतर काय करणार आहे. अभंगाचं पहिलं
सज्जनांनो, महाराज त्या ठिकाणी म्हणतायत आम्ही त्या ठिकाणी काय करू, उपजोनिया पुढती येऊ, आम्ही त्या ठिकाणी जन्माला अशा प्रकारचं त्या ठिकाणी येणार आहे. सज्जनांनो, पण इथं प्रश्न निर्माण होतो, ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्माला येणार, सज्जनांनो त्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराजांना या नरदेहाचं महत्व कळालेलं आहे. कारण का, त्यांना या नरदेहाचं महत्व कळालं आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी काय करू, जन्माला अशा प्रकारचे. सज्जनांनो, शास्त्रामध्ये 4 वर्ग पडतात पहा. काही लोकांना हा नरदेह मिळाला पण त्याचं महत्व कळालं नाही, काही लोकांना हा नरदेह मिळाला नाही पण त्याचं महत्व मात्र कळालं, काही लोकांना हा नरदेह मिळाला सुद्धा नाही, कळाला सुद्धा नाही, आणि काही लोकांना हा नरदेह मिळाला सुद्धा आणि त्याचं महत्व सुद्धा कळालं. सज्जनांनो ऐका, काही लोकांना हा नरदेह मिळाला पण त्याचं मात्र महत्व कळालं नाही. या वर्गामध्ये तुमच्या आमच्या सारखे लोक बसतात. तुम्हा मला हा नरदेह मिळाला पण आपल्याला याचं महत्व कळालं नाही. आणि सज्जनांनो, मी तर असं म्हणतो, खरंच जर आपल्याला याचं महत्व कळालं असतं तर आपण त्या ठिकाणी दारू पिऊन आणि गुटखा खाऊन या नरदेहाला बर्बाद केलं नसतं. नाहीतर सज्जनांनो पाहणं, अरे सध्या त्या ठिकाणी सज्जनांनो, अरे 25 वर्षाच्या आतले पोरं सुद्धा व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सज्जनांनो आपलं शरीर खराब अशा प्रकारचं करत आहे. मी तर असं म्हणतो सज्जनांनो, अरे काही लोकांनी व्यसन अशा प्रकारचं केलं, दारू अशा प्रकारची केली, तर या दारूचा परिणाम ज्या लोकांकडे 100 एकर जमीन होती आज ते लोक भूमिहीन झाले. जे लोक त्या ठिकाणी सज्जनांनो बऱ्याच माता मौल्याचा संसार या व्यसनामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर अशा प्रकारचा आला, या व्यसनाच्या अधीन अशा प्रकारचे गेले. पण सज्जनांनो, मी गुरुजी त्या ठिकाणी मंडळीला सांगतो की जे लोक दारू नावाचं व्यसन करतात ना, त्या लोकांना माझा संदेश आहे, अरे तुम्ही ही जी दारू पिता ना, ही दारू जर तुम्ही सकाळी पिली तर संध्याकाळी उतरून जाते, ही दारू जर तुम्ही सकाळी पिली तर संध्याकाळी उतरून जाते. पण सज्जनांनो, तुम्ही जर आमच्या हरिनाम अमृताची दारू प्राशन केली ना, अरे आयुष्यभर उतरणार तर नाही पण आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही. अरे जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. अरे जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. पहला पियो हरिनाम का, जिंदगी सुधर जाएगी. सज्जनांनो, तुमचं जीवन सुधारण्याची ताकद या वारकरी संप्रदायाच्या भजनामध्ये अशा प्रकारचा आहे. पण सज्जनांनो, आपल्याला हा नरदेह मिळाला पण याचं मात्र महत्व आपल्याला कळालं नाही. किती महत्व आहे महाराज या नरदेहाचं, एका सेकंदामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मार्मिक उदाहरण आहे, फक्त लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐका. काय झालं पहा सज्जनांनो, एक 80 वर्षाचं म्हातारं होतं आणि त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला हृदयाचा प्रॉब्लेम आला आणि म्हणून त्या 80 वर्षाचं म्हातारं दवाखान्यामध्ये अशा प्रकारचं गेलं. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागतं. आणि ऑपरेशन करावं लागतं म्हटल्याच्या नंतर त्या 80 वर्षाचं म्हातारा म्हणे काही हरकत नाही साहेब. सज्जनांनो, त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन केलं आणि केल्याच्या नंतर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हृदयाचं ऑपरेशन, लक्ष ठेवा, सक्सेस झालं, चांगलं झालं. आणि ऑपरेशन चांगलं झाल्याच्या नंतर 80 वर्षाचं म्हातारं डॉक्टरकडे येते आणि डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब माझं बिल किती अशा प्रकारचं झालं. सज्जनांनो, तेवढा डॉक्टर म्हणतात, बापू तुमच्या हृदयाच्या ऑपरेशनचं बिल 8 लाख रुपये अशा प्रकार झालं. आणि सज्जनांनो ऐका, 8 लाख रुपये शब्द ऐकला आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. हो, अश्रूच्या धारा लागल्या. म्हातारं त्या ठिकाणी रडत होतं. रडत असताना डॉक्टरला दया आली. डॉक्टरने विचारलं, का हो कशा करता रडता बाबा, बिल जास्त झालं म्हणून रडता का? तुम्हाला जर बिल जास्त वाटत असेल तर तुमच्या करता 1 लाख कमी करतो, तुम्ही फक्त मला 7 लाख रुपये अशा प्रकारचे द्या. सज्जनांनो, त्यावेळेला 80 वर्षाचं म्हातारा म्हणते, गुरुजी 80 वर्षाचं म्हातारा म्हणते, डॉक्टर तुम्ही मला 8 लाख बिल सांगितलं म्हणून मला रडायला येत नाही. तुम्ही 8 लाख घेता याच्यात काय नवलंय, तुम्ही 12 लाख सांगितलं असतं तर मी तुम्हाला दिलं असतं, कारण तुम्ही माझा प्राण वाचवला ना. 12 लाख सांगितलं असतं, स्वतःची जमीन विकली असती आणि तुमचं त्या ठिकाणी बिल दिलं असतं. पण मला रडू याचं येते की तुम्ही ऐका, ते म्हातारं म्हणते मला रडू याचं येते की तुम्ही 3 तास माझं ऑपरेशन केलं तर माझ्या ऑपरेशनचं बिल 8 लाख रुपये काढलं. काय म्हणते म्हातारं, तुम्ही माझ्या ऑपरेशन 3 तास ऑपरेशन केलं तर माझ्या ऑपरेशनचं बिल 8 लाख रुपये काढलं. अरे त्या परमात्म्यानं 80 वर्षापर्यंत माझं हृदय सांभाळलं, अजून 1 रुपयाचं बिल पण पाठवलं नाही.
अजून 1 रुपयाचं बिल पाठवलं नाही, याचं मला त्या ठिकाणी रडू येते. सज्जनांनो, त्या भगवंताचे आपल्यावर काय उपकार आहेत. आणि म्हणून ज्याला असं वाटते ना आपलं शरीर चांगलं राहावं आणि आपल्याला दवाखान्यामध्ये बिल द्यायचं काम पडू नये, त्याच्याकरता देवानं बिल देण्याची एक व्यवस्था केली. ती व्यवस्था म्हणजे श्री संत गजानन महाराजांचा पेनबुरीतला सप्ताह. इथं त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तुमचं बिल द्या, म्हणजे तुम्हाला तिकडे बिल द्यायचं काम नाही बरं का. आणि बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी दिलं. महाराज गेल्या 4 वर्षापासून आपलं गाव आनंदानं त्या ठिकाणी कार्यक्रम करते. आणि म्हणून त्या ठिकाणी साधू संताला या नरदेहाचं महत्व कळालं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते साधू संत म्हणतात आम्ही त्या ठिकाणी जन्मावा अशा प्रकारची आणि इथं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करू तर काला खाऊ दही भात, आम्ही काल्याचा प्रसाद अशा प्रकारचा या ठिकाणी सेवन करू. मग काही लोकांनी विचारलं का हो महाराज तुमच्या गावाचं नाव वैकुंठ आहे, मग तुम्ही वैकुंठातून काला खाण्याकरता या मृत्यू लोकात येता. वैकुंठी महाराज त्या ठिकाणी म्हणताय सज्जनांनो आम्ही वैकुंठाहून मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी हा काला करण्याकरता येणार आहे. याचं कारण त्या ठिकाणी आमच्या वैकुंठामध्ये काला अशा प्रकारचा त्या ठिकाणी नाही. कारण का आमच्या वैकुंठामध्ये तो काला नाही, वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याची. पण सज्जनांनो त्या वैकुंठाचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की त्या वैकुंठामध्ये काय नाही महाराज. सज्जनांनो त्या वैकुंठाचं वर्णन करत सांगितलं त्या वैकुंठामध्ये अरे कामधेनू आहे, त्या वैकुंठामध्ये चिंतामणी अशा प्रकारचा आहे आणि त्या वैकुंठामध्ये त्या ठिकाणी सज्जनांनो कल्पतरू अशा प्रकारचा आहे. कल्पतरू खाली बसल्याच्या नंतर तुम्ही कोणतीही इच्छा केली पूर्ण करण्याचं काम कल्पतरू करतो महाराज. चिंतामणीच्या खाली बसल्याच्या नंतर तुम्ही कोणतीही चिंता केली पूर्ण करण्याचं काम चिंतामणी करतो. आणि सज्जनांनो कामधेनूच्या जवळ गेल्याच्या नंतर तुम्ही कोणतीही जरी कामना केली तर पूर्ण करण्याचं काम कामधेनू अशा प्रकारची त्या ठिकाणी करते. सज्जनांनो कल्पतरूच्या खाली बसल्याच्या नंतर तुम्ही कशाची इच्छा करा कल्पतरू तुमची इच्छा पूर्ण करतो. काय झालं पहा त्या ठिकाणी सज्जनांनो उन्हाळ्याचे दिवस होते आणि दिवस असताना एक व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करण्याकरता रस्त्यानं निघाला आणि जात असताना मध्यंतरी त्याला एक हिरवगार अशा प्रकारचं झाड लागलं आणि सज्जनांनो त्या झाडाचं नाव त्या ठिकाणी कल्पतरू अशा प्रकारचं होतं. हिरवगार झाड लागलं आणि झाडाचं नाव कल्पतरू अशा प्रकारचं होतं. हा व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करता करता जात होता. दुपारचे 2 वाजले, ऊन तापत होतं आणि ते हिरवगार कल्पतरूचं झाड पाहिलं
आणि त्या व्यापाऱ्याला असं वाटलं आपण 5-10 मिनिटं त्या ठिकाणी या सावलीमध्ये त्या ठिकाणी काय करू, बसू आणि आराम करू. आणि म्हणून त्या ठिकाणी तो व्यापारी सज्जनांनो त्या कल्पतरूच्या झाडाखाली त्या ठिकाणी बसला. थंडीगार सावली आहे. आता मी तुम्हाला असं विचारतो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन तापत अशा प्रकारचं आहे, 2 अशा प्रकारचे वाजलेले आहेत आणि रस्त्यानं तुम्ही त्या उन्हामध्ये चालत आहात. चालता चालता तुम्हाला थंडगार सावलीचं झाड अशा प्रकारचं मिळालेलं आहे आणि त्या थंडगार सावलीच्या झाडामध्ये तुम्ही बसल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या जीवनात तुमचा नड्डा कोरडा झाला. आता तुम्हाला कशाची इच्छा होईल? सावलीमध्ये बसल्याच्या नंतर बोला 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 ते सांगा लागले, पाण्याची इच्छा होईल बरं का. त्यांनी पाण्याचा घोट पिला. माणसाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची इच्छा होईल सावलीमध्ये बसल्याच्या नंतर. महाराज तो माणूस त्या कल्पतरू खाली बसला होता आणि बसल्या बसल्या मनातल्या मनात त्यानं विचार केला, आता इथं जर मला थंडगार अशा प्रकारचं पाणी प्राप्त मिळालं तर किती अशा प्रकारचं चांगलं होईल. महाराज आपण मग त्याच्या समोर थंडगार पाणी हजर झालं. त्यानं थंडगार पाणी पिलं. पिल्याच्या नंतर आता मी तुम्हाला विचारतो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तो थंडगार सावलीमध्ये बसलाय, थंडगार त्यानं पाणी पिलेलं आहे. आता दुपारची वेळ झालेली आहे, सकाळचा नाश्ता केलता, दुपारचं त्या ठिकाणी जेवण राहिलं होतं, पण त्या ठिकाणी आता पाण्याची व्यवस्था झाली आणि पाणी पिल्याच्या नंतर आता त्याला कशाची इच्छा होईल? बोला 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 आता कशाची इच्छा होईल? दुपारचा टाइम आहे, मला त्याला जेवणाची इच्छा झाली, जेवणाची. आणि जेवणाची इच्छा झाली तर झाल्यानंतर मनातल्या मनात त्यानं विचार केला, आता जर इथं त्या ठिकाणी आपल्याला जेवण मिळालं तर किती छान होईल. महाराज इच्छा मनात केल्या बरोबर समोर गुरुजी पंचपक्वान्नाचं ताट हजर झालं. भजी, वडू, शिरो, महाराज श्री बालाजीचा भेट हजर झाला. श्री बालाजीचा भेट म्हणजे काय? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे मस्तपैकी गरम गरम तेलात तळलेली आणि साखरेच्या पाकात मुरलेली. तिचं नाव काय? बोला बोला लय नका तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ बरं का. बुंदी आहे दुपारा खाण्याकरता बरं का. जिलेबी अशा प्रकारची. महाराज पंचपक्वान्नाचा भेद हजर झाला आणि मग महाराज त्या माणसानं जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मी तुम्हाला असं विचारतो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन तापत आहे, थंडगार सावलीमध्ये बसलेला आहे, थंडगार पाणी पिलेलं आहे, पंचपक्वान्नाचं जेवण केलेलं आहे, मला सांगा आता त्याला कशाची इच्छा होईल? बोला 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 जशी आता तुम्हाला कीर्तनात कशाची इच्छा व्हायला लागली? झोपण्याची बरं का. जेवून झोपण्याची. जेवण झाल्यावर माणसाच्या इच्छा कशाची होती? झोपण्याची. त्यानं मनातल्या मनात विचार केला, आता या झाडाखाली जर झोपण्याकरता आपल्याला एखादा बाज असली तर किती छान होईल. महाराज मनात इच्छा केल्याबरोबर तिथं लगे पलंग हजर झाला आणि गुरुजी त्या पलंगावर पंचची गादी आली. ती गादी म्हणजे साधी नव्हती महाराज. एकदा जर माणूस बसला तर 5 स्टेप खालीवरी 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 अशा प्रकारचा उडायचा. अशी महाराज पंचची गादी हजर झाली आणि मग त्या ठिकाणी त्यांना अंग टाकलं आणि अंग टाकल्याच्या नंतर सज्जनांनो मनातल्या मनात नको ती आगावची शिल्लक विचार आली. आणि माणूस सुखात रिकामा असला ना की माणसाच्या डोसक्यात आगावचे कामं चालतात बरं का. त्यांना अंग टाकलं आणि अंग टाकल्याच्या नंतर मनातल्या मनात म्हणे, आपण या झाडाखाली बसलो, पाण्याची इच्छा केली, आपल्याला पाणी मिळालं, जेवणाची इच्छा केली, आपल्याची इच्छा केली, आपल्याला पलंग मिळाला, इथं भूतगीत तर नसन ना. अहो महाराज लगेच भूत समोर हजर झालं ना. आणि मग ते भूत पाहिल्याच्या नंतर काय विचारता, याचे 5 गेले, याचे 10 गेले, 5च राहिले. आणि मग मनात इच्छा आली, अहो हे मला खाणार तर नाही ना. अरे पाहता काय टाकलं त्याला खाऊन. विठाल विठाल सज्जनांनो असं त्या ठिकाणी त्या वैकुंठामध्ये कल्पतरू आहे. म्हणजे त्या कल्पतरूच्या खाली बसल्याच्या नंतर गुरुजी कोणतीही जरी माणसाने इच्छा केली तर ती पूर्ण होते. मग मला सांगा त्या माणसाची जर जेवणाची आणि झोपण्याची इच्छा कल्पतरू खाली बसल्याच्या नंतर जर पूर्ण झाली तर आपण बायकोची इच्छा केल्यावर भेटणार नाही का आपल्याला? आणि मी तर असं म्हणतो, तो जर कल्पतरू पेनबुरीत असताना सगळे नवरदेव त्याच्या खाली जाऊनच बसले असते. सगळेच नवरदेव जाऊन बसले असते, दे बाबा दे, दे बाबा दे. हुंडा घेत नाही पण दे बरं का. पण सज्जनांनो ह्या ज्या वस्तू आहेत ह्या मृत्यू लोकात नाही तर ह्या वैकुंठात आहेत. पण सज्जनांनो आमचे तुकाराम महाराज म्हणतात, अरे ह्या सगळ्या जरी वस्तू तिथं असल्या तरी वैकुंठी तो ऐसे नाही. आणि कवळ काही काल्याचे, हा काला मात्र वैकुंठामध्ये नाही. आणि म्हणून आम्ही तो काला करण्याकरता कुठं पेनबुरीमध्ये अशा प्रकारचे आलो. आणि मग पेनबुरीत त्या लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, का हो महाराज मग आता तुम्ही हा काला करणारा, मग काला केल्याच्या नंतर हा काला तुम्ही एकटेच खाणार आहात का आम्हाला वाटणारा?
म्हणताय सज्जनांनो, आम्ही जो काला या ठिकाणी करणार आहोत तो काला मात्र त्या ठिकाणी आम्ही एकटे अशा प्रकारचे खाणार नाही, तर तो काला आम्ही अरे एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू अंबरी, आम्ही तो काला त्या ठिकाणी प्रत्येकाला अशा प्रकारचा वाटून देणार आहे. आणि प्रत्येकाला वाटून देणार म्हटल्याच्या नंतर मग लोकांनी विचारलं, का हो महाराज, मग आता तुम्ही तो काला करणार आहात, केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो काला तुम्ही प्रत्येकाला वाटून अशा प्रकारचे देणार आहात, मग तो काला जर तुम्ही आम्हाला वाटून देणार आहेत तर आम्हाला तिथं यावं लागणार आहे ना. मग आम्ही तुम्ही जिथं काला करणार आहात तिथं मात्र आम्ही येणार आहे, पण नेमका तुम्ही तो काला करणार कुठं? त्या ठिकाणी म्हणताय सज्जनांनो, आम्ही जो काला अशा प्रकारचा करणार आहे तो काला कुठं करणार आहे, तर त्या काल्याची जागा सांगत असताना महाराज म्हणताय, अरे तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम, आम्ही त्या वाळवंटामध्ये तो काला करणार आहे. आणि ते वाळवंट कसं आहे, तर बरवा आहे, नीट आहे आणि उत्तम अशा प्रकारचा आहे. त्या वाळवंटामध्ये आम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे, काला अशा प्रकारचा त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम. सज्जनांनो, असा सरळ 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 थोडक्या वेळामध्ये मी अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ आपल्याकडे त्या ठिकाणी कमी आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र अशा प्रकारचं केलं ते चरित्र त्या ठिकाणी सांगावं लागतं. पण आता जवळपास आपला 1-1.25 घंटा त्या ठिकाणी झालेला अशा प्रकारचा आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये कृष्ण परमात्म्याचं आपल्याला चरित्र पाहायचं आणि आपली कीर्तन सेवा त्या ठिकाणी संपवायची. कारण पुढं भरपूर अशा प्रकारचे कार्यक्रम आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मिरवणूक अशा प्रकारची आहे, भव्य प्रकारामध्ये मिरवणूक निघणार आहे. आणि मिरवणूक आल्याच्या नंतर आता मिरवणुकीत किती वेळ लागतो हेच मेळ नाही अजून बरं का. त्यातल्या त्यात गुरुजी वाजवायला म्हणल्यावर आता काही मेळ नाही सध्या. जाणार तुम्ही असं नाही. आणि मग महाराज आता किती वेळ लागते मेळ नाही. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद अशा प्रकारचा आहे, म्हणून जास्त त्या ठिकाणी बोलणार नाही. सांगण्यासारखं तुम्हाला हसवायचं तरी हसवता येते आणि रडवतायचं तरी रडवायचे, पण मुख्य जो विषय हे महत्वाचा आहे ना. आणि म्हणून त्या ठिकाणी सज्जनांनो, एकदा आता कृष्ण परमात्म्याचं आपल्याला चरित्र पाहायचं. चरित्र पाहण्याच्या अगोदर एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने त्या ठिकाणी काय करायचं, विठोबा रुक्माई भजन करायचं. एकदा सर्वजण हातवरी करा. झालं काल्याचं कीर्तनाचा शेवटचा दिवस आहे. विठोबा काय झालं पाच सज्जनांनो, या पृथ्वी तलावर खूप अशा प्रकारचं पाप झालं. आणि पाप झाल्याच्या नंतर
या पृथ्वीला हे पाप सहन होत नव्हतं, म्हणून या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाते आणि देवाला म्हणते देवत नाही, म्हणून देवा तुम्ही त्या ठिकाणी अवतार घ्या. आणि म्हणून सज्जनांनो या पृथ्वी तलावरचं पाप नाहीसं करण्याकरता आणि त्या ठिकाणी सज्जनांनो पाप नाहीसं करण्याकरता आणि असुराचा संहार करण्याकरता भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी सज्जनांनो कृष्णाच्या त्या कंसाच्या बंदीशाळेमध्ये जन्म घेतला. जन्म घेतल्याच्या नंतर वसुदेवजीनं त्या भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये अशा प्रकारचं नेलं आणि गोकुळामध्ये नेल्याच्या नंतर महाराज चंद्राच्या कलेप्रमाणे त्या ठिकाणी तो परमात्मा मोठा मोठा अशा प्रकारचा होऊ लागला. आणि मोठा मोठा होत असताना सज्जनांनो आता तो कृष्ण परमात्मा 2 वर्षाचा झालेला आहे, 4 वर्षाचा झालेला आहे, 6 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला. आणि 7 वर्षाचा झाल्याच्या नंतर त्या कृष्ण परमात्म्यानं काही मित्र अशा प्रकारचे जमवलेले आहे, इट्टी दाण्या मित्र जमवलेले आहेत. अरे पेंड्या सुदाम्या सिदाम्या वेड्या वाकड्या बोबड्या असे मित्र जमवले. आणि जमवल्याच्या नंतर पोराईकडे पाहिलं तर गुरुजी पोराईच्या तब्येती एकदम हरकुळड्या झालत्या, पतल्या झालत्या. कृष्णानं विचारलं का रे आपल्या घरामध्ये एवढं दही दूध तूप लोणी अशा प्रकारचं पिकतं तरी सुद्धा तुमच्या तब्येती अशा कशा झाल्या. सज्जनांनो ते पोरं म्हणतात अरे कृष्णा आमच्या घरामध्ये दही दूध तूप लोणी सगळं अशा प्रकारचं आहे, पण हे सगळं दही दूध तूप लोणी आमच्या घरची मथारी मथुरेच्या डेरील देते आणि आमच्या डेरील मात्र फक्त ताकद राहते, आमच्या ढेरील ताकद राहते. आणि ताकावरचे वगार तुम्ही सगळ्यांना पाहिले, ताकावरचे वगार म्हणजे ढेऱ्या मोठाल्या असतात आणि पाय बारीक बारीक असतात. आणि मग तसे ते पोर झाले. आणि मग कृष्णाने सांगितलं हे पहा शास्त्र सांगते आपलीच वस्तू जर आपल्याला कोणी देत नसल तर माणसानं ती चोरी करून घेतली तरी तिचं पाप लागत नाही. मग म्हाताऱ्या आपलं दही दूध तूप लोणी आपल्याला देत नाहीत ना, मग आपण चोरी करायची त्या ठिकाणी ते घ्यायचं. आणि मग महाराज कृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. आणि मग काय विचारता महाराज चोरीचा सुळसुळाट अशा प्रकारचा झाला, भरपूर अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या. आणि भरपूर चोऱ्या झाल्याच्या नंतर झालं महाराज 5 मिनिटं आली इकडे पहा चोरीचा सुळसुळाट झाला. आणि झाल्याच्या नंतर एक दिवस त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आणि त्याचे सवंगडी गुरुजी एका रस्त्यानं चालले होते, रस्त्यानं गल्लीतून. आणि जात असताना एका गवळणीनं पाहिलं आणि ती गवळण म्हणे का रे या गोकुळामध्ये चोऱ्या करण्याची जी गँग आहे ती गँग तुमचीच आहे का. ते पूर्ण होत आहे आमचीच अशा प्रकारची गँग आहे. मग तुमच्या गँगचा अध्यक्ष कोण आहे. सगळे पोरं म्हणत त्यो 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 जो काळा नंद पाटलाचा कृष्णा दिसतो ना तो कृष्ण आमच्या गँगचा काय आहे अध्यक्ष अशा प्रकारचा आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी ती गवळण म्हणे त्या कृष्णाला बोलवा इकडं. आणि मग महाराज तो कृष्ण समोर येतो. समोर आल्याच्या नंतर ती गवळण म्हणते का रे कृष्णा आम्ही आतापर्यंत असं ऐकलं. गुरुजी ती गवळण काय म्हणते आम्ही आतापर्यंत असं ऐकलं तू चोऱ्या करतो पण कोणाच्या हातात लागत नाही. अरे कृष्ण म्हणे मग त्याला चोरी करतात ना, जो राजकारण करतो पण ओळखू येऊ देत नाही त्यालाच राजकारणी म्हणतात का नाही, आहे का नाही. मग जो चोऱ्या करतो आणि पकडल्या जात नाही त्याला चोर म्हणतात. आणि मग महाराज ती गवळण म्हणते तू कोणाच्याच हातात लागत नाही ना, संध्याकाळी माझ्या घरी चोरी करून बघ, नाही जर तुला पकडलं तर नाव त्या ठिकाणी बदलते. कृष्ण म्हणे असं आहे का, मग आम्हाला आमंत्रणाचा सप्ताह पाहिजे, आजचं संध्याकाळचं हरिकीर्तन तू याच घरी करतो म्हणे, आजचं संध्याकाळचं हरिकीर्तन तू याच घरी करतो. आणि मग महाराज संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर ती गवळण आणि त्या गवळणीचा मालिक झोपलेला असतो. आमचे एकनाथ महाराज वर्णन करतात भगवंतानं काय केलं माहितीये का, अरे तिसरी आली धावणी याने काय केली बाई करणी आणि पतीची दाढी आणि माझी वेणी दोन्हीशी गाठ बाई बांधली. काय केलं या कृष्ण परमात्म्यानं. संध्याकाळ झाली महाराज आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर ते दोघं नवरा बायको झोपलेले होते. कृष्ण परमात्मा योग मायेनं त्याच्या घरात जातो आणि घरात गेल्याच्या नंतर काय करतो ती जी गवळण होती ना त्या गवळणीची दाढी वाढलेली होती. आणि मग हा कृष्ण परमात्मा याची जो त्या गवळणीचा जो मालक आहे ना त्या मालकाची महाराज दाढी वाढलेली होती. आणि वाढल्याच्या नंतर या कृष्ण परमात्म्यानं त्या गवळणीच्या वेणीची आणि तिच्या मालकाच्या दाढीची काय केली महाराज गाठ बांधली. गाठ पहा किती इचितर पोरग आहे बरं का. त्यानं गाठ बांधली आणि गाठ बांधल्याच्या नंतर महाराज दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर 4 वाजता उठते आणि 4 वाजता महाराज ती गवळण त्या ठिकाणी झोपेतून उठते. पण उठता त्या ठिकाणी तिच्या वेणीला मात्र त्या ठिकाणी धक्का बसतो. ते वेणीला धक्का बसतो कारण गाठ बांधलेली होती ना. आणि मग त्या ठिकाणी ती आपल्या मालकाला म्हणते हो असं काय करता सोळा माझी त्या ठिकाणी वेणी. पण महाराज तिच्या वेणीला त्या ठिकाणी धक्का बसल्याच्या नंतर गाठ बांधलेली असल्यामुळं याच्या पण दाढीला धक्का बसते, याची पण दाढी दुखते. हा म्हणतो का ग तूच माझी दाढी वरा लागली आणि मन म्हणते सोडा सोड माझी त्या ठिकाणी दाढी.
ती म्हणते अहो तुम्ही माझी बेरी वळली, हा म्हणतो तू माझी दाढी वळली. आणि सुभाष काका दोघांना बी झांबलं आणि मग लक्षात आलं त्या ठिकाणी की वेणीची आणि दाढीची त्या ठिकाणी काय आहे, गाठ अशा प्रकारचे त्या ठिकाणी आहे. आणि मग महाराज ही गाठ कोणी बांधली, बाई म्हणते अहो गाठ कोणी बांधली नंतरच राहू द्या, पण अगोदर ही गाठ सोडा. आणि मग गुरुजी त्या ठिकाणी ती गाठ सोडू लागले. पण सज्जनांनो, अरे गाठ बाई कुणाशी सुटे ना, सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ मात्र त्या ठिकाणी सुटत नव्हती. आणि मग एकनाथ महाराज म्हणतात त्यातल्या त्यात त्या गावात लोड शेटिंग होती आणि लाईन गेलेली होती, पलंगाच्या खाली काही दिसत नव्हतं. महाराज दिवा आणला, त्या दिव्यानं ती गाठ जाळण्याचा प्रयत्न केला, महाराज गाठ त्या ठिकाणी जाळल्या जात नव्हती. इळा आणला, इळ्यानं ती गाठ कापण्याचा प्रयत्न केला, महाराज ती गाठ कापल्या सुद्धा जात नव्हती. मी असं म्हणतो सज्जनांनो, ती गाठ कस काय सुटन, कस काय सुटन? अहो आपल्या लग्नामध्ये साध्या ब्राह्मणानं जर गाठ बांधली तर असं म्हणतात 7 जन्म ती गाठ सुटत नाही. साध्या ब्राह्मणानं जर गाठ बांधली तर ती गाठ जर 7 जन्म फिटत नाही, तर ही तर ब्राह्मणाच्या बापानं बांधलेली गाठ आहे, ही कशी सुटणार? आणि मग गाठ मात्र त्या ठिकाणी कोणाला सुटत नव्हती. आणि मग दोघही नवरा बायको त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचे बसले. होता होता त्या ठिकाणी दुपारचे 11 प्रकारचे वाजले. आणि 11 वाजल्याच्या नंतर सज्जनांनो, गावातल्या लोकांना विचार केला, रामभाऊ तात्या आणि काकू सकाळी 4 वाजतात गजानन बाबाच्या काकड्याला अशा प्रकारचे यायचे, आज मात्र 11 वाजले तरी सुद्धा त्या ठिकाणी बाहेर का अशा प्रकारचे आले नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांनी विचार केला, काही बरं वाईट तर नाही केलं दोघांना, का 11 वाजले तरी बाहेर येत नाही. आणि मग त्या लोकांना गावातले सगळे पोरं जमवले आणि सांगितलं, अरे या दोघांच्या पत्रावर जा, पत्र काढा आणि दोघं हात काय करतात ते पहा. आणि महाराज पोरं म्हणजे दुसरे कोणते हो, जे यानं दाढी बांधली त्याचे सोबती सगळे, पेंद्या सुदाम्या शिदाम्या वेड्या वाकड्या बाबड्या हे त्याचे सोबती सगळे बरं का. आणि मग महाराज हे सगळे पोरं वरचे पत्र काढतात आणि पत्र काढल्याच्या नंतर त्या गवळणीच्या जवळ जातात आणि त्या गवळणीला म्हणतात, आता समजला का आमच्या कृष्णाचा झटका कसा येतं, तू तर म्हणली नाव बदलतो नाही पकडलं तर. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर महाराज ते पोरं त्या ठिकाणी तो दरवाजा अशा प्रकारचा त्या ठिकाणी उघडतात. उघडल्याच्या नंतर गावातले चांगले सुशिक्षित माणसं त्या गवळणीच्या जवळ येतात. त्या गवळणीला म्हणतात, अहो नेमकं झालं तरी कस काय? ती गवळण म्हणते, अहो काहीच माहित नाही, रात्री झोपलो होतो आणि सकाळी उठत होतो तर दाढीची आणि वेणीची गाठ मारलेली त्या ठिकाणी दिसली. आणि मग ते लोक म्हणतात, तुम्ही काल कोणाला वाईट तर बोलले नाही ना? सज्जनांनो, त्यावेळेला ती गवळण म्हणते, मी कोणालाच वाईट बोलली नाही, पण काल सहज तो नंद पाटलाचा नाही का, तो काळा 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 कृष्णा, त्याला फक्त एवढी म्हणली होती की तू माया घरी चोरी करण्याकरता आहे, नाही जर तुला पकडलं तर मग नाव बदलीन, एवढं बोललो म्हणे. मग त्यानं जर केलं असेल तर काय सांगा. मग गावातले लोक म्हणा, जा त्याला बोलवून आणा बरं एकदा, तो नंद पाटलाचा कृष्णा नाही का, त्याला बोलवून आणा. महाराज 2-4 पोरं गेले कृष्णाकडं, अरे कृष्णा 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 चाल, तुला बोलवलं म्हणे, कशा करता म्हणे, त्या वेणीची आणि दाढीची गाठ सोडण्याकरता. कृष्ण म्हणे, पेशंट बिमार पडल्याच्या नंतर पेशंट डॉक्टरकडे जात असतो का डॉक्टर पेशंटच्या घरी जात असतो? तुम्ही सांगा बरं. तुम्ही बिमार पडले, आता आपले कोले डॉक्टर द्या सोडून, ते बिचारे येतात घरी बरं का, ते येतात, पण बाकीचे चांगले प्रोफेशनल डॉक्टर घरी येतात का? महाराज आपल्याला तिथं जावं लागतं. मग कृष्ण म्हणे, काम त्या गवळणीचं आहे का काम माझं आहे म्हणे, कारण याला तिची फजिता करायची होती गुरुजी बरं का. म्हणे काम त्या गवळणीचं आहे म्हणे, मग मी येणार नाही, तिला इकडे पाठवा. आणि मग महाराज ते पोरं त्या प्रतिष्ठित माणसाकडे जातात आणि गेल्याच्या नंतर म्हणतात, अहो ते पोरग काय यायला तयार नाही, त्यानं सांगितलं या दोघायला तिकडे आणा. आता या दोघांची वेणीची आणि दाढीची गाठ मारलेली होती, यांना मात्र बाहेर निघायची लाज वाटू लागली दादाराव. पण काय करता, आळणा नारायण अंधरी ते पाठ आहे तुमच्या बरं का. एखादा अभंग विचारला तर नाही सांगणार तुम्ही बरं का. आळणा नारायण म्हणलं की सगळ्यांना म्हणलं धरी गाढवाचे पाय, तेवढं पाठ आहे बरं का. आणि मग महाराज त्या ठिकाणी ते लोक म्हणत, बापा आता लाज धरू नका, कारण आपल्याला आपली गाठ सोडायची ना, चला. आणि असं म्हटल्याच्या नंतर महाराज ते दोघं पती पत्नी कृष्णाकडे जाण्याकरता रस्त्यानं निघाले म्हणतात. पण झालं होतं त्या ठिकाणी आत्माराम साहेब, झालं होतं असं म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात, ते जे दोघं नवरा बायको होतं ना गुरुजी, त्याचा थोडासा इजोडच झाला होता. इजोड म्हणजे तुम्हाला कळलं का, आमच्या इकडे इजोड म्हणतात जोडी बरोबर नसली की. ती जी बाई होती ना, त्या बाईची उंची होती 6 फुटाची आणि नवरा होता 3 फुटाचा बरं का. नवरा होता 3 फुटाचा आणि दाढीची आणि त्या ठिकाणी वेणीची गाठ मारल्यामुळं त्या बाईले पुढे चालायचं काम पडू लागलं आणि पाठीमागं याले चालायचं काम पडू लागलं. आणि चालत असताना टाका वरी करून चालायचा. आता ते लहान असल्यामुळं टाका वरी करून चालायचा. आणि मग महाराज जे दोघांना जात असताना जे कृष्णाचे मित्र होते ना, येईनं महाराज त्याची मजाच घ्यायची सुरुवात केली, मजाच केली. आणि ते पोरं म्हणतात त्या ठिकाणी, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका,
अरे पा आपल्या गावामध्ये सर्कस आली, नव बायको पुढं नवरा माग, बायको पुढं नवरा माग. त्या ठिकाणी हा गुरुजी काय वाजवतील मेळ नाही तुमचा बर का. आणि मग हो काही पण वाजवतात तुम्ही, काही म्हणा ते वाजवतात बर का. आणि मग महाराज त्या पोरायनं असं त्या ठिकाणी जोर जोराने आवाज करायला सुरुवात केली. महाराज त्या गवळणी लाज वाटू लागली, पण काय करता नाविलाज आहे. आणि मग कृष्ण परमात्म्याच्या समोर गेली. समोर गेल्याच्या नंतर महाराज कृष्ण परमात्म्याला ते लोक म्हणतात ही गाठ सोडा. हे पोरग लई चित्र होतं. यानं विचार केला आपण जर आता गाड सोडली तर या गावातले लोक म्हणतील यानं गाड बांधली म्हणून याची यालेच माहित होती कशी सोडायची. तर याची यालेच माहित होती यानं कोणता बैल फासा देलता का ढोर फासा देलता का म्हैस फासा देलता तर बर का. याचं यालेच माहित म्हणत. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी तो म्हणे आपण नाही सोडायची. मग तो म्हणे का हो अहो मी ही गाठच बांधली नाही तर तुम्ही मल कशा करता सोडायला होता, सोडा म्हणे तुम्ही. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्या गावातला एक प्रतिष्ठित माणूस सज्जनानो ऐका त्या गाठीला हात लावतो. भगवान परमात्मा आपल्या कृपा दृष्टीनं त्या गाठीकडे पाहतो आणि परिणाम असा होतो महाराज त्या गवळणीच्या वेणीची आणि त्या माणसाच्या दाढीची गाठ त्या ठिकाणी काय होते सुटून अशा प्रकारची त्या ठिकाणी जाते. आमचं शास्त्र सांगते सज्जनांनो भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर कोणती गाठ सुटते हो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये गाठी आहे. कोणत्या हृदया गाठी आहे. अरे भिद्यते हृदय ग्रंथी सिद्ध्यंते सर्व संशय शियंते चाश कर्मानी एवात मनीश्वरो हरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये अज्ञान रूपाच्या गाठी आहेत, संशय रूपाच्या गाठी आहेत आणि गजानन बाबाची आणि त्या ठिकाणी भगवंताची कृपा झाली की त्या माणसाच्या गाठी काय होतात सुटून अशा प्रकारच्या त्या ठिकाणी जातात. अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याच्या कृपेने गाठ सुटली आणि मग कृष्ण परमात्मा खूप चोऱ्या करू लागला. आणि म्हणून गावातल्या सगळ्या लोकांनी यशोदेला गारणं सांगितलं. पण यशोदेला सगळ्या गारणं सांगतात पण यशोदा म्हणते बाई तुम्ही सगळ्या जणी सांगता पण माझा मुलगा तसा नाही. माझा मुलगा कसा आहे हो तो सगुण अशा प्रकारचा आहे, तो गुणी अशा प्रकारचा त्या ठिकाणी आहे. यशोदा ऐकत नव्हती. पण बाकीच्या सगळ्या गवळणी म्हणतात हे पाय गड्या यशोदा आता बस झाले तुझी नाटक. एक तर तू पोरग या गोकुळात राहील नाहीतर आम्ही या गोकुळात राहील. तू पोराला काढून देतो का अरुण महाराज मी जाऊन निघून इथून का आम्ही त्या ठिकाणी निघून जाऊ. आणि मग महाराज त्या ठिकाणी यशोदा म्हणते असं करा ना तुम्ही कोणीच जाऊ नका मी माझ्या मुलाला त्या ठिकाणी पाठवते. आणि मग यशोदा कृष्णाला आवाज देते कृष्णा आता तू घरी राहायचं नाही आता तू कुठं जायचं. महाराज त्या ठिकाणी म्हणताय सज्जनांनो यशोदा माता त्या ठिकाणी सगळ्यांना सांगते तुम्ही गाया घेऊन उद्या रानात अशा प्रकारच्या या. तू उद्या घरी राहायचं नाही तर उद्या त्या ठिकाणी तू काय करायचं गायी घेऊन वनामध्ये जायचं. मग कृष्ण मनात म्हणे काही हरकत नाही ना आई या तू मला गावात धिंगाणा करू देत नाही ना मग मी वनात जाऊन धिंगाणा करतो कारण येडीला माहेर सारखं आणि सासर सारखं. आणि मग मला त्या कृष्ण परमात्म्यानं आपल्या सगळ्या सवंगाड्याला आवाज दिला चला पेंड्या सुदाम्या शिदाम्या वेड्या वाकड्या बोबड्या चला म्हणे आपल्याला गायी घेऊन वनात जायचं. मला सगळे पोरं त्या ठिकाणी जमतात सगळ्या गायी सोडतात आणि कृष्णाच्या दारी येतात. कृष्ण परमात्मा सुद्धा आपली गाय सोडतो. यशोदा माता कृष्णाची शिदोरी आणि सज्जनांनो कृष्ण परमात्म्याच्या जवळ देतो. कृष्ण परमात्मा ती शिदोरी घेतो आणि सगळ्या गायी गोपाळांना घेऊन कृष्ण परमात्मा वनात जातो. आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर महाराज सगळ्या गायी एका साईडला चरतात आणि सगळे गोपाळ एका साईडला त्या ठिकाणी खेळ अशा प्रकारचे करतात. कोणते खेळ खेळतात
सज्जनांनो 7 दिवस सप्ताह झाला गुरुजी, पण यंदा पिंगळा आलाच नव्हता. ते शेवटी आणलाच नाही, करमलेले पिंगळा आणल्याशिवाय बरं का. तो पिंगळा त्यांनी आणला आणि म्हणून अशा पद्धतीने सज्जनांनो त्यानं भरपूर प्रमाणे एकातल्या एकात दिले बरं का. मी सरळ सांगतो सज्जनांनो, एका साईडला सगळ्या गायी चरत होत्या आणि एका साईडला सगळे गोपाळ त्या ठिकाणी खेळ खेळत होते. कोणते खेळ खेळत होते हो? इट्टी दांडी चंडू लगोरी नाना परी आणि खेळ मांडेला वाळवंटी गायी. सज्जनांनो गोपाळ अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले आणि खेळ खेळता 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 महाराज दुपारचे 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर पोरायला भुका लागल्या आणि आमचं शास्त्र असं सांगते, खांदी भार पोटी भूक आणि काय खेळा याचे सुख. पोटामध्ये जर भूक लागली तर त्या ठिकाणी माणसाला खेळण्याचा आनंद येत नसतो. मग पोटामध्ये भूक लागल्यावर जसा खेळण्याचा आनंद येत नाही तसं गुरुजी पोटात भूक लागल्यावर कीर्तनाचा तरी कौरक आनंद येईन. हा 2 आणि 4 तास लोक कीर्तन करतात न भेटल्यासारखं बरं का. टायमार शॉर्ट बाय स्वीट आहे का नाही. प्रवासाला कवा करमत असते गुरुजी. गुरुजी प्रवास करणाऱ्या माणसाला कवा करमते, गाडी वेळेच्या आत निघली पाहिजे आणि वेळेच्या आत पोहोचली पाहिजे तेव्हा प्रवासाला करमत असते. आणि म्हणून आपलं काम असं आहे गुरुजी, कीर्तनाला किती उशीर द्या किती उशीर द्या पण गाडी बस स्टँड मधून किती जरी उशिरा निघली वेळेवर पोहोचत करणं गाडी ड्रायव्हरचं काम असते बरं का. म्हणून तुम्ही पहा 10 कीर्तन चालू झालं होतं तर 12 वाजायचे राहिले होते, अजून 12 पण नाही वाजले. तुम्हाला वेळेच्या आत त्या ठिकाणी कार्यक्रम पूर्ण झालेला दिसेल. आणि मग महाराज त्या ठिकाणी सगळे पोरं खेळू लागले. भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर सगळे पोरं म्हणतात, अरे खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. कृष्णा आता आम्हाला भुका लागल्या. मग कृष्ण म्हणे भुका लागला तर एवढा काय विचार करता, मग एक काम करा ना, अरे काम सारवणी सकळ अवघे मिळवणी गोपाळ आणि झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. आणा तुमच्या शिदोऱ्या इकडं. सगळेजण कृष्णाच्या जवळ शिदोऱ्या देतात आणि दिल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा मधात बसतो आणि मधात बसल्याच्या नंतर महाराज सगळे गोपाळ गोल अशा प्रकारचे बसतात. कृष्ण परमात्मा सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करतात. महाराज त्याले काला म्हणतात बरं का. काला कशाला म्हणतात? दया दुधामध्ये भाकर चूर्ण याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? काला म्हणतात. भाजीमध्ये चपाती चूर्ण याले काय म्हणतात? दारू मध्ये पाणी मिक्स करणं याले काय म्हणतात? याले बी काला म्हणता का राजा? देव का काला आहे का बरं का. आणि मग महाराज कृष्ण परमात्म्यानं सांगण्यासारखं भरपूर आहे बरं का. 8 दिवस सांगितलं महाराज गुरुजी. भगवंताची कृपा आहे. 2 तास लोकांना माणसं बसवणं होत नाही. मी 4-4 तास एकटा 8 दिवस माणसं बसवतो बरं का. हा 8 दिवस करून पुन्हा काल्याच्या कीर्तनात 8 दिवसातला विषय काहीच येणार नाही असं नियोजन करत असतो. हा बावकऱ्याचं खूप अशा प्रकारचं प्रेम आहे. आणि मग महाराज सगळे गोपाळ त्या ठिकाणी साईटला अशा प्रकारचे बसतात. कृष्ण परमात्मा सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करतो आणि मग कृष्ण परमात्मा तो काला सगळ्या गोपाळाला वाटतो. तर लक्षात ठेवा सज्जनांनो, जो काला भगवान परमात्म्यानं यमुनेच्या वळवंटात केला होता तोच काला भगवान परमात्म्यानं ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपामध्ये पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात केला आणि तोच काला गजानन महाराजाच्या कृपेनं पेनगंगाच्या वाळवंटामध्ये आज पेनबुरीच्या भाविकांनी केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.
अशा पद्धतीने महाराज तो काला या ठिकाणी काय पूर्ण अशा प्रकारचा त्या ठिकाणी झाला। अशा पद्धतीने या ठिकाणी काल्याची कीर्तन सेवा आपल्या समोर सांगण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न केला। गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू अशा प्रकारची होती। काय सांगा ना, श्रीमद भागवत कथा अशा प्रकारची त्या ठिकाणी चालू होती आणि चालत असताना सज्जनांनो आज त्या ठिकाणी काल्याचा अशा प्रकारचा प्रसंग होता आणि काल्याची सेवा भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी माझ्या वाट्याला अशा प्रकारची त्या ठिकाणी आलेली आहे आणि मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आपण सर्व गावकऱ्यांनी महाराज गुरुजी बोलू का, एवढा सुंदर सप्ताह केला, एवढा सुंदर सप्ताह केला की सज्जनांनो अरे श्रीमंत बाप एकुलत्या एक पोरीचं लग्न जेवढ्या थाटात करतो त्याच्यापेक्षा 10 पट साजरा सप्ताह आपल्या गावातल्या लोकांनी केला महाराज, आपल्या गावातल्या लोकांनी केला। मी तर म्हणतो अरे या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर असं वाटत नाही त्या ठिकाणी की आपण कीर्तनाच्या मंडपात आलो असल, आपण भागवताच्या मंडपामध्ये आलो असल। या मंडपामध्ये आल्याच्या नंतर संध्याकाळी असं वाटत जाय की आपण कृष्ण परमात्म्याच्या सोन्याच्या द्वारकेत आलो कांनो, कृष्ण परमात्म्याच्या द्वारकेत आलो कांनो। एवढा सुंदर महाराज तिथून जिथं महाराज थांबले त्या घरापासून रांगोळी होत्या महाराजले, ज्याच्या लग्नात एवढी वरात निघली नाही एवढ्या वराती आपण काढल्या इथं। म्हणजे त्या ठिकाणी एवढा आपण सगळं कौतुकानं एवढं त्या ठिकाणी केलेलं आहे। एवढा सुंदर सप्ताह केला आणि अतिशय आनंदामध्ये तो सप्ताह पूर्ण अशा प्रकारचा त्या ठिकाणी झालेला आहे। आता काय शिल्लक बोलायचं नाही ना, आता मी गावचा महाराज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण आणि करत असताना हा सप्ताह सर्वांनी एका माईची लेकरू होऊन त्या ठिकाणी करायचा दरवर्षी। आपण सगळे लेकरू आणि आपल्या सगळ्या लेकराचा बाप तो परमात्मा आहे आणि सज्जनांनो अशा पद्धतीने सप्ताह करतो आणि आम्हाला सुद्धा याच्यात आनंद आहे ना। हा सप्ताह केला ना गजूभाऊ बोरकर, हा सप्ताह आपण गावात करतो ना तर आजपासून तर पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही बाहेरगावी बोंबलत फिरतो बरं का। तुम्ही गावात राहता पण आम्हाला बोंबलायची सवय बाहेर, पण बाहेर गेल्याच्या नंतर आजपासून तर पुढच्या वर्षीच्या सप्ताहापर्यंत आम्ही आमच्या गावातच वैभव सांगत असतो बाई, अहो आमच्या गावात या एवढा सप्ताह केला, एवढा सप्ताह केला, एवढं त्या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं वैभव आहे। मग आम्हाला हे सोडून बाहेर राहा वाटण का हो, नाही राहा वाटणार महाराज, तुमचं प्रेम असल्यामुळे आम्ही या ठिकाणी राहतो आणि म्हणून त्या ठिकाणी चालत असणारा सप्ताह आजची काल्याची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। सर्व मंडळीचं गावकऱ्याचं खूप प्रेम, कोणाचंही आता नामूल्य करत नाही बरं का, सर्वांचं प्रेम आहे आणि म्हणून झालेली त्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा अखिल कोट ब्रह्मांड भगवान परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट माऊली ज्ञानोबा आहे, विश्व माऊली जगद्गुरु तुकोबा आहे आदि करून सकल संतांच्या चरणी तुम्हा सर्व मायबाप श्रोते मंडळीच्या चरणी श्री संत गजानन बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी अशा प्रकारचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर